सरासरी 18 वर्षे आहे. 3 भावांच्या वयाची सरासरी 18 आहे. 3 भावांच्या वयाची सरासरी 18 आहे. त्यापैकी एकाचे वय 20 व दुसऱ्याचे वय 15 आहे. त्यापैकी एकाचे वय 20 व दुसऱ्याचे वय 15 आहे. तर तिसऱ्या भावाचे वय काढा. स्पीड बी वाढवा, लिहिण्याचा स्पीड वाढवा. 3 भावांच्या वयाची सरासरी 18 आहे. त्यापैकी एकाचे वय 20, दुसऱ्याचे 15. तर तिसऱ्या भावाचे वय किती? कोण सांगत? 19. तीन भाऊ वयाची सरासरी 18, एकूण वय 54. 3 भाऊ सरासरी 18, एकूण 54. त्यापैकी पहिल्या भावाचं 20, दुसऱ्या भावाचं 15, दोन्हींची टोटल. त्या 54 मधून 35 वजा करायचे, उरलेलं वय हे असेल तिसऱ्या भावाचं. याला म्हणता ओरिजिनल सरासरी. झालं? कोणाकोणाला समजलंय गणित? हे सोपं होतं एकदम. नेक्स्ट, 4 भावांच्या वयाची सरासरी 20 आहे. 4, स्पीड वाढव रे. लोक उत्तर लिहिसन आराम करता आणि तू प्रश्नच लिहित राहत होता. 4 भावांच्या वयाची सरासरी 20 आहे, 20. त्यापैकी पहिल्याचे वय 25, दुसऱ्याचे वय 20 व तिसऱ्याचे वय 15 आहे. पहिल्याचे वय 25, दुसऱ्याचं 20, तिसऱ्याचं 15 आहे. तर चौथ्या भावाचे वय काढा. ज्याचं झालं तो हातवरती करीत. एकदम सोपे गणित झाले. आपला 7वा प्रकार लागला ना आता. ही लेवल तुम्हाला विचारली जाते. आलं का सगळ्यांचं? किती? 20. 4 भावांच्या वयाची सरासरी किती होती? 20. 20 चौक 80. 80 मधून पहिल्या 3 जणांचे वय वजा करायचे. 25 आणि 20 45. 45 आणि 15 60. 80 वजा शेवटचा भाऊ जो आहे तो किती वर्षाचा? तिसरं गणित. दोन भाऊ व 3 बहिणी. 2 भाऊ, मेमरी फुल झाली का? 2 भाऊ व 3 बहिणी यांच्या वयांची सरासरी 30 आहे. 2 भाऊ व 3 बहिणी यांच्या वयाची सरासरी 30 आहे. त्यापैकी दोन्ही बहिणी
50 वर्षाच्या आहेत. त्यापैकी दोन्ही बहिणी 50 वर्षाच्या आहेत व दोन्ही भाऊ 40 वर्षाचे आहेत व दोन्ही भाऊ 40 वर्षाचे आहेत. तर उरलेल्या एका भावाचे 3 एका बहिणी, तर उरलेल्या एका बहिणीचे असं म्हणा मग, व उरलेल्या एका बहिणीचे वय काढा. लागेल का काही सूत्र भाऊ? बिना सूत्राचे गणित असेच राहतात, जे आपल्याला वाचता आले पाहिजे. टोटल भाऊ 5, टोटल भाऊ म्हणजे भावंड 3 बहिणी 2 भाऊ, टोटल 5, सरासरी 30, 30 5 150, टोटल झाली 150. बरोबर का? मग 150 मधून 2 बहिणींचं 50 आणि 2 भाऊंचं 50 आणि 40 90 हे 4 लोकांचं वय. 90 हे 4 लोकांचं वय. 5 लोकांमधून 4 लोकांचं कमी करायचं. 150 मायनस उत्तर जो शेवटची बहीण उरली तिचं वय असेल 60. झालं? किती झाले? चौथं. तीन भावांच्या वयाची सरासरी 15 आहे. 3 भावांच्या वयाची सरासरी 15 आहे. त्यापैकी एकाचे 15, दुसऱ्याचे 20, एकाचे 15 व दुसऱ्याचे 20 वय आहे. तर तिसऱ्या भावाचे वय काढा. उत्तर शाबास. नेक्स्ट आलं ना? 15 त्रिक 45, 45 मधून एकाचं 20 आहे आणि एकाचं 15 आहे. 15 आणि 20 35, 45 मायनस 10, तिसऱ्याचं वय 10 असेल, म्हणजे तो तिसरीत असेल. चला, 4 बहिणींच्या वयाची सरासरी 100 आहे. सॉरी 100 नाही रे, मग ते 400 वयाच्या वेळी जातील. 4 बहिणींच्या वयाची सरासरी 35 आहे. 4 बहिणींच्या वयाची सरासरी 35 आहे. किती वय किती होईल त्यांचं एकूण? अरे तुम्ही कशाला सांगताय? त्याला विचारलं मी ना. 4 बहिणींच्या वयाची सरासरी 35 आहे. त्यापैकी एकाचं 15, दुसऱ्याचं